श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे। आपल्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा साचलेली असते, आता नकारात्मक ऊर्जा घरामध्ये कशा प्रकारे प्रवेश करते तर आपल्या चुकामुळे करत असते। तर थोडक्यात म्हणलं तर आपल्या घराची साफसफाई न करणे, म्हणजे घरामध्ये खूप कचरा साचलेला आहे किंवा आपल्या घरामध्ये जाळ्या जळमट भरपूर झालेल्या आहेत, दररोज नित्यनियमाने आपल्या मेन उंबरट्याची पूजा न करणे, बऱ्याचशाच अशा गोष्टी असतात की आपल्या घरामध्ये नकारात्मक घडत असतात आणि तीच नकारात्मकता ऊर्जा जी आहे ती आपल्या घरामधून नष्ट होण्यासाठी आपल्याला नित्यनियमाने खरंच उपाय, आपल्या सुखी संसारासाठी, आपल्या घरातलं वातावरण बदलण्यासाठी उपाय करायचे असतात। तसं तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू देऊ नका। तुम्ही जर नित्यनियमाने आपलं घर स्वच्छ ठेवलं, आपला मेन दरवाजा स्वच्छ केला, नित्यनियमाने आपल्या मेन उंबरट्याची पूजन केले, साफसफाई केली, कारण संध्याकाळच्या वेळामध्ये जास्त नकारात्मकता साचलेली राहते आणि आपण सकाळी दरवाजा उघडला की ती नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। त्यासाठी आपल्या नित्यनियमाने मेन उंबरटा दररोज पुसून घेत चला। त्यानंतर हीच नकारात्मकता आपल्या म्हणजे जीवनामध्ये भरपूर काही साऱ्या अडचणी जे येतात ते ह्या नकारात्मक ऊर्जेमुळेच येत असतात। म्हणजे आपण सतत आजारी पडणं असू द्या किंवा आपल्या आरोग्यावर सुद्धा याचा परिणाम होत असतो। त्याचबरोबर आपलं मन न लागणे, घरामध्ये सतत उदास रखरख भासणे, घरात सतत किटकिट होणे, भांडणं तंटा होणे, हे सगळं नकारात्मक जी घरातली ऊर्जा आहे त्याच्यामुळे होत असते। तर ती नष्ट करण्यासाठी प्रत्येक स्त्रियांनी हा उपाय करावा। नक्कीच तुमच्या घरामध्ये जर नकारात्मकता साचलेली असेल तर ती दूर होण्यास तुम्हाला मदत होणार आहे। तर नकारात्मक ऊर्जा जी आहे ते नष्ट करण्यासाठी लवंग घ्यायचे आहेत, लवंगाचा वापर करायचा आहे। लवंग ही अतिशय प्रभावीशाली असा उपाय आहे जे की आपली घरातली जी नकारात्मक ऊर्जा आहे, शक्ती आहे ती दूर होण्यासाठी, नष्ट होण्यासाठी, त्याचबरोबर माता लक्ष्मी स्थिर राहावी, प्राप्त व्हावी, म्हणजे माता लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी सुद्धा या लवंगाचा उपयोग केला जातो। मंत्र तंत्र यासाठी सुद्धा लवंगाचा उपयोग केला जातो। तर आपल्याला काय करायचं आहे, आता प्रत्येक स्त्रियांनी खरंच त्यांच्या घरामध्ये जर असं वाटत असेल की रखरख भासते किंवा म्हणजे भरपूर सारं कष्ट करताय पण कसं म्हणजे यश प्राप्ती होत नाही, खूप सारा पैसा आहे तो टिकत नाही, सतत वाईट मार्गाने तो पैसा जात असेल तर तुम्ही नक्की करून बघा। हे नकारात्मक ऊर्जेचेच लक्षणं आहेत। तर हा एक उपाय आहे ते तुम्हाला शनिवारी, रविवारी किंवा पौर्णिमा अमावस्याला करायचा आहे। 5 लवंग घ्यायच्या आहेत आणि हा उपाय संध्याकाळच्या वेळेमध्ये म्हणजे दिवे लावणीच्या वेळेस करायचा आहे तुम्हाला। तर 5 लवंग घ्या, एक पंती घ्यायची आहे, आपण दिवाळीमध्ये जी पंती लावतो ना ती पंती घ्यायची आहे मातीची, त्याच्यामध्ये 5 लवंग ह्या ठेवायच्या आहेत। 3 मोठ्या इलायच्या घ्यायच्या आहेत, 3 म्हणजे मोठ्या इलायच्या झाल्यानंतर भीमसेनी कापूर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा आपला कापूर जो असतो आरतीसाठी तो सुद्धा तुम्हाला घेतला तरी चालतो। आणि हे तिन्ही वस्तू एकत्र करायच्या त्या पंतीमध्ये आणि मेन दरवाजा जो आहे आपला उंबरठा आहे तिथे ह्या वस्तू पंतीमध्ये म्हणजे प्रज्वलित करायच्या आहेत। आणि जर तुम्ही असं केलं तर तुमच्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होण्यास तुम्हाला खरंच मदत होणार आहे। त्यानंतर आणखीन एक दुसरा उपाय करून बघा, कोणताही एक उपाय तरी तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। दुसरा उपाय 5 लवंग घ्या, 3 तमालपत्र घ्यायचे आहेत आणि 2 ते 3 आता भीमसेना कापराच्या अशा वड्या घ्यायच्या आहेत आणि हा पण उपाय आपल्याला पंतीमध्येच करायचा आहे। तर एक पंती घ्यायची आहे, 5 लवंग, तमालपत्र आणि ह्या भीमसेनी कापूर एकत्र करून प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचा धूर जे आहे ते संपूर्ण घरभर जाऊ द्यायचा आहे आपल्याला, म्हणजे घरात जी काही नकारात्मक ऊर्जा साचलेली आहे ती नष्ट होण्यास तुम्हाला मदत होईल। त्यानंतर तिसरा उपाय, हा पण उपाय खूप प्रभावीशाली असा आहे, तुम्ही नक्की करून बघा। मंगळवारी काय करायचं आहे, आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आसन टाकून, 11 लवंग घ्यायच्या आहेत। ओम गणपते नमः असं म्हणत एक लवंग आपल्याला हातामध्ये उजव्या हातात धरायची आहे आणि एका लाल कपड्यामध्ये बांधून ते देवघरामध्ये ठेवायची आहे। म्हणजे लाल कपड्यात बांधून ते 11 लवंग ज्या आहेत त्या बांधायच्या आहेत आणि देवघरामध्ये एका साईडला ठेवायच्या आहेत। नित्यनियमाने दररोज त्याची पूजा करायची आहे आणि एक माळ जप करायचा आहे, ओम गणपते नमः, ओम गणपते नमः असं म्हणत, आणि ते लवंग जे आहेत त्यानंतर 11 दिवसानंतर तुम्हाला एक लवंग असं करत तुमच्या मुलांना खायला द्यायचे आहेत। जर का तुम्ही असं केलं तर नक्कीच तुमची मुलं जर ऐकत नसतील, चिडचिड करत असतील तर ते म्हणजे चिडचिडपणा जो आहे त्यांचा तो कमी व्हायला मदत होणार आहे तुम्हाला। त्यानंतर चौथी म्हणजे उपाय जो आहे, तुम्ही जर नोकरीला जात असेल किंवा एक महत्त्वाच्या कामासाठी जात असेल, कोर्टाचं असो कोणतंही तुमचं महत्त्वाचं काम असेल तर तुम्ही जात असताना 2 जे लवंग आहेत ते घ्यायचे आहेत आणि तोंडात टाकायचे आहेत आणि त्यानंतर 2 लवंग आपल्या सोबत ठेवायचे आहेत। जर का तुम्ही असं केलं तर नक्कीच तुम्हाला यश प्राप्ती होणार आहे, म्हणजे तुम्ही ज्या कामाला
किंवा कार्याला जात आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला 5वा उपाय करायचा आहे की 21 दिवस, हा पण खूप प्रभावीशाली असा उपाय आहे। लवंग ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप प्रभावीशाली अशी आहे। तर हा उपाय अतिशय प्रभावीशाली आहे। 21 मंगळवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तिळाचं तेल घ्यायचं आहे आणि तुमच्या जवळ जे हनुमानजीचं मंदिर असेल तर तिथं जाऊन तुम्हाला तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये 2 लवंग टाकायच्या आहेत आणि मनातली जी इच्छा आहे ती आपल्याला म्हणजे हनुमानजीच्या समोर सांगायची आहे। नक्कीच तुमच्या मनातली जर काही इच्छा असेल तर ती नक्की पूर्ण होणार आहे, कारण लवंग ही अशी प्रभावीशाली आहे जी की आपल्या घरातली नकारात्मक शक्ती जी आहे ती दूर होण्यास मदत होते। आपल्या मनातली इच्छापूर्तीसाठी सुद्धा आपण लवंगाचा उपयोग करू शकतो। तर या म्हणजे पैकी कोणतंही तुम्हाला जसं जमेल तसं एक तरी उपाय तुम्ही नक्की करा। घरामध्ये जी कटकट वाद विवाद आहेत किंवा तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती साचलेली आहे ती दूर होण्यास तुम्हाला खरंच उपयोग होणार आहे। त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये आनंद येईल, घरातला आनंद वातावरण सुद्धा बदलून जाईल। नक्की तुम्ही एक तरी उपाय ह्याच्यातील करून बघा। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ।